राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 26 मे या दिवशीचं चिंतन. विचार जर फार वाढत गेले तर त्याचं पर्यवसन अविचारात होतं. प्रत्येक माणसाची विचार करण्याची विशिष्ट मर्यादा असते, क्षमता असते. मी खूप विचार केला पण आता मला काही सुचत नाही असं आपण कधीकधी म्हणतो ते बरोबरच आहे. विचारांच्या आवेगाला खूप ताकद लागते आणि ती मानसिक ताकद असते, त्यामुळे मग माणूस थकतो. परंतु काही व्यक्तींना विचार खूप वेळ करत बसायची सवय असते. आता नवीन काही सुचत नाही असं झालं तरी असे लोक पुन्हा पुन्हा त्याच विचारांभोवती फिरत बसतात. त्यातच विकल्प, संशय वगैरे शोधतात आणि मग त्याचं परिवर्तन अविचारात होतं. अविचार म्हणजे काय आणि विचार म्हणजे तरी काय? पूर्णपणे शिस्तबद्ध पद्धतीनं शास्त्रोक्त अशा दृष्टिकोनातून ज्या कल्पना, जे स्फुरण येतं, मनामध्ये कुठलाही किंतु, वाईट भावना, स्वार्थ, दुष्टावा, द्वेष, ईर्ष्या वगैरे नसताना जे तरंग येतात ते विचार या सदरात मोडतात असं मला वाटतं. ज्यामध्ये दुसऱ्या कुणाचंही अहित नाही, केवळ स्वतःचाच स्वार्थ नाही असे असतील ते विचार, किंवा परमेश्वराबद्दल सद्गुरूंच्या विषयी ध्यान, धारणा, आपली साधना, उपासना याबाबत केलेले विचार किंवा येणाऱ्या कल्पना या विचारात धरता येतील. या उलट जे आहे ते अविचारात मोडणार. विचार हा सात्विक गुणांचा परिपोष धरला तर अविचार हे तामस गुणाच्या प्रभावाखाली येतील. कारण मागचं लक्षात नाही आणि पुढची जाणीव नाही, तो तमोगुण अशी व्याख्या परमपूज्य दादांनी एके ठिकाणी केलेली आहे. त्यानुसार अविचार म्हणजे तमोगुणाचाच परिणाम म्हणायला हरकत नाही. सत्वगुणांचा अतिरेक झाल्यानंतर कदाचित कधीकधी तमोगुणाचा प्रादुर्भाव होत असावा काय? हाच प्रश्न आहे. कारण निष्क्रियता हा तमोगुणाचा स्वभाव आहे. परंतु निष्क्रियता 2 प्रकारची असू शकते. एक परमार्थातली, की जिचं काही न करणं हेच करणं आहे, आणि दुसरी मूढ निष्क्रियता किंवा नेणीव. यातला फरक कळला तर विचारातून अविचार कसा निर्माण होतो हे कळेल. त्यासाठी विचारांची शुद्धता कशी राहील हे बघायला हवं आणि ते गुरुकृपेनंच साध्य होईल. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.